मंडळी. होळीच्या आणि धुळवडीच्या रंगात हास्याचे रंग मिसळून आनंदाची उधळण करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, तुमच्यावर विनोदाचे रंग उधळण्यासाठी तयार आहेत सगळे हास्यवीर. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. होळीच्या या आनंदोत्सवात आपल्या विनोदवीरांसोबत धमाल करण्यासाठी उत्सुक आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, शिमग्याचा सण हा आपल्या कोकणवासियांना फारच प्रिय असतो आणि या शिमग्याच्या सणावरून एखाद्या ऑफिसमध्ये खरंच शिमगा झाला तर काय होईल? चला बघूया. विनोदाचा हा शिमगा सादर करायला तुमच्या समोर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि खानदेश सपूत श्याम राजपूत. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग रसिका. सर, सरळ सरळ आत येऊ का? वाकडी तिकडी आली तरी चालेल बा. नाही सर, वाकडं तिकडं चालण्याचं वय नाही राहिलं माझं. सरळ सरळ साथ येते. हो म्हणा. बाप रे, आज तर तू डायरेक्ट शब्दांशी खेळ बिळू लागली काय? सर, त्या हावभावांची खेळणं जमत नाही, मग म्हटलं शब्दांशीच खेळून बघूया. अरे वा वा वा, म्हणजे आज मी ते एकटा नाहीये. म्हणजे सर? अरे माझा पण हाच प्रॉब्लेम आहे. बरं झालं तू आली. थँक्यू. मोस्ट वेलकम सर. सर, आणि आता ते कसं आहे ना, कसं? एक नाव में दो किनारे, अब हम है आप ही के सहारे. जास्त माझ्यावर विसंबून राहू नको, नाही तर तुझा किनाराच उद्ध्वस्त होऊन जाईल. नाही सर, तेवढी तर हुशार आहे मी. व्हेरी गुड. प्रभाकर मोरे नावाचं वल्ल आहे ना माझ्या सोबतीला. काय पण वल्ल घेतले? ते वल्ल आहे ना, वल्लव म्हटल्याशिवाय पुढे जात नाही. ते नाही, कधी कधी एकदम जोरात असतो तो माणूस, मग तो कोणाच्या बापाला ऐकत नाही. मग त्याची होडी एवढ्या जोरात निघते ना डायरेक्ट किनाऱ्यावर. हो. पण कधी कधी ते शालूचं गाणं आहे ना, त्याच्यात एक पाऊल पुढे जातात आणि दोन पावलं मागे येतात. तशी होडी पुढे जाते, परत मागे येते, पुढे जाते, परत मागे येते. नंतर भावऱ्यात घर 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 जलसमाधी. सर, हे सगळं तुम्ही मलाच सांगताय? तुला तर खूप अनुभव आहे. तू बऱ्याचदा पार तळाशी गेलेली आहे. चालायचं सर. एनिवे, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? सर, मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का माझं लग्न ठरलंय? अरे बापरे, काय आनंदाच्या उकड्या फुटतायत. सर, ही माझ्या लग्नाची पत्रिका. वा वा, व्हेरी गुड. सर, आणि हा सुट्टीचा अर्ज बरं का. सर, सुट्टी मंजूर करा आणि माझ्या लग्नाला नक्की यायचं. हो हो, नक्की नक्की नक्की. वा वा, लग्न ठरलं तुझा. हो सर. कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. चला, कोणीतरी धाडस केलं म्हणायचं. हो ना. शटअप शटअप शटअप. किती दिवसाची सुट्टी पाहिजे? सर बघा, म्हणजे हळद, संगीत, हनीमून 7 दिवसांची सुट्टी चालेल सर. 7 दिवसांची का? ओके ओके. कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी वाटेवर काजू, कारभारी वाटेवर काजू, कारभारी बघून किती मी राजू हो, कारभारी बघून किती मी राजू हो. चौघरानू हो, शिमग्याला येता वाय काय? नाही मेलो. ओ नुको येता वाय काय? येता वाय नुको नुको काय? शेट राजा देत नाही का? मग आईशीला काय भेट भेट द्यायची आहे काय? दिलीस तर आपली घेऊन जाईल काय? समजलीस? निघालो शिमग्याला गावी. बघितलं का, मी म्हंटल होतं ना, त्यांचा काही भरोसा नाही, कधी बी येऊन नाचायला लागतात ते. मोरे, आज भलत्या आनंदात दिसतात बा. काय? अहो, कोकणी माणसाचा सण शिमगा जवळ आलेला आहे. हो, शिमगा जवळ आलाय बा. वा वा वा, भारी सण आहे. सर, हे का माझा रजेचा अर्ज 15 दिवसाची रजा मंजूर करा. लवकर सही करा. हो, बरीच कामं पडलेली आहेत. हो का? हाबदागिरी घ्यायची आहे, पासोडा घ्यायचा आहे,
ओ नवीन ढोल पण घेतले आमच्या मुंबई मंडळात काय जमातराव. तुम्हाला पण सुट्टी पाहिजे का? बापरे. तुम्हाला पण म्हणजे आणखीन कोण जातोय काय शिमग्याला गावी? नाही मोरे, शिमग्याला नाही, माझं लग्न ठरलंय ना, मग लग्नासाठी सुट्टी टाकते मी. वा वा मॅडम, अभिनंदन तुमचा. थँक्यू मोरे. मोरे तुम्ही पण यायचं माझ्या लग्नाला? नाही हो, आलोच तो. का हो? पण शिमग्याची अडचण आहे ना. हा पण तुम्ही एक काम करा, लग्न झालं ना की जोड्यान होमात नारळ टाकायला या. मी तुमच्यासाठी नवस पण बोलीन. 6 महिन्याच्या आत पाळणा हलू दे रे महाराजा. काय बोलताय? 6 महिन्यात तुमच्या बापाने पाळणा हलवला होता का? 6 महिन्यात पाळणा हलतो? हो, लग्नानंतर तर 6 महिने हा. आणि लग्ना अगोदरचा 3 महिने असा हिशोब केलेला आहे का? म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला मोरे? ते आजकालची पोरा लिव्ह लायसन मध्ये लग्न करतात ना. काय ते? लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हणायचं असेल त्यांना. अगो बाई, नाही 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 अहो मोऱ्या, अहो तसलं काही नाही हो माझं. अहो माझं अरेंज मॅरेज आहे. म्हणजे मी माझ्या नवऱ्याला ना प्रत्यक्षात भेटले पण नाहीये. हा, व्हिडिओ कॉलवरच आमची भेट झाली, तिकडेच कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला आणि मग आमचं लग्न ठरलं. आणि काही काय बोलताय मोरेशी? चिडू नका, चिडता व्हाय कशाला? त्यात काही आहे म्हणा. तुम्ही 9 महिने घ्या नाही तर 2 वर्षे घ्या. हो, गाऱ्याण्यातला एक शब्द फिरवायला वेल किती असा लागतोय काय जमा दिलं तर 2 वर्षात पोरबाल होऊन दे र महाराजा. असं ते तुम्ही काय ठरवताय मोरे? आमचं आम्ही ठरवू ना, आम्हाला कधी हवंय ते. जाऊ द्या साहेबांनो, माझी रजा तेवढी पास करून टाका. सर, माझ्या पण रजेचं बघा ना प्लीज. अरे तुमच्या दोघांची रजा मंजूर केली तर ऑफिस मध्ये मी दिवस मोजत बसू का इथे की तुम्ही कधी येणार बुवा? ऑफिस मध्ये काम कोण करणार? रसिका, एकमेकांवर ढकलू नका. नाही, काय ते नीट सांगा मला. मी सांगतो. मी सांगतो. ऐका, मी काय काय? साहेबांनो, हे बघा काय आहे, तुम्ही माझी रजा मंजूर करा. बरं. बरोबर आहे. म्हणजे माझ्या वाट्याचं काम ही करील. मी गावावरनं आलो की हिची 7 दिवसाची रजा मंजूर करा. हिच्या वाट्याचं मी काम करीन. काय जमाजलं काय? अगं बाई मोरे, वाव. मोरे सगळं तुमचं तुम्हीच ठरवून टाकलं, मला काय विचारतच नाही घेतलं. अहो मोरे, माझं आत्ता लगेच लग्न. हे बघा, मेहंदीची ट्रायल पण झाली आहे माझी. पुढच्या शनिवारी लग्न आहे माझं. तुम्ही असं डायरेक्ट कसं म्हणता? सर नाही, माझं लग्न पुढे वगैरे काही ढकलणार नाही. सांगता आहे काय? हो, म्हणजे परिस्थिती लय डेंजर आहे. मग ऐका यावेळेस मी तुमची रजा मंजूर करू शकत नाही. त्यांचं लग्न इम्पॉर्टंट आहे ना मोरे. हो ना. म्हणजे आमचा शिमगा इम्पॉर्टंट नाही आहे. अरे असं कुठे म्हटलंय मी? पण शिमगा काय दरवर्षी येतो ना. मग ह्या लग्न पण दरवर्षी करतील ना. मोरे, लग्न आयुष्यात एकदाच लग्न करतो की नाही मोरे? आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं लग्न आहे माझं, असं नका म्हणू. आणि हे माहितीये का तुम्हाला, माझा नवरा आहे ना दुबईवरनं स्पेशली 7 दिवसांची सुट्टी काढून येतोय लग्नाला. लग्न झालं ना की मग तो जाणारी परत येणारच नाहीये. मग लग्न तोडा. मी गावावरनं आलो की आपण दोघं लग्न करू. काय त्या का करतील तुमच्याशी लग्न? मग तुम्ही करा माझ्यावर लग्न. तुम्ही गोंधळ झाला ते शिमग्याच्या सुट्टी मुलांना सगळं. अरे माझ्या लग्नाचा प्रश्न नाही, त्यांच्या लग्नाचा प्रश्न आहे ना. सर, या माणसाला आवरा काही बरोळच सुटलं. मोरे आज तुम्ही खूप जास्त बोलून राहिले. नाही हो. नाही रसिका, तुझी रजा मी मंजूर करतोय. थँक्यू सर. मोरे, यंदा तुम्ही शिमग्याला जाऊ नका. नाही साहेबांनो, असं नका करू. ओ शिमगा ना माझ्यासाठी लय महत्वाचा आहे. मी मानकरी आहे. माझ्या जबानीवर सगळा शिमगा चालतो का नाही काय जमाजलं. मला गेलंच पाहिजे, त्याशिवाय शिमगा व्हायचाच नाही. मोरे ऐकताय का? काय? माझ्या लग्नात ना मी नवरी मुलगी आहे. मी गेले ना तर लग्नच होणार नाही. अरे तुम्ही दोघं ऑफिसला नाही आले तर ऑफिसचं काम होणार नाही ना. परिस्थिती समजून घ्या ना. कोरोनामुळे ना छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोकांना शिमगा करावा लागतोय. खरं आहे. परिस्थिती समजून घ्या. 2 कॉन्ट्रॅक्ट मिळालेले फक्त. आता जर तुम्ही दोघांनी सुट्ट्या मारल्या ना तर कंपनीची वाट लागून जाईल. हे बघा रसिका, मोरे, तुम्ही तुमचं पटकन ठरवा काय ते. मला कोणीतरी एक एम्प्लॉई इथे पाहिजे. दोघांची रजा मी मंजूर करू शकत नाही. सर प्लीज, माझं मोरे ऐका ना. काय? खूप मुश्किलीने खूप वर्षांनी माझं लग्न होतंय. प्लीज मला जाऊ द्या ना. मग कशाला करता भाई गडबड लग्नाची? त्या अरबाला लग्नाची घाई झालेली आहे ना. 1 मिनिट, माझा नवरा अरब नाहीये. दुबई मधला कुठलाही माणूस म्हणजे काय तो अरबच असतो का? जो कोणी असेल तो असेल, त्याचं फक्त लग्नच व्हायचं आहे ना. करील कोणाबरोबर तरी लग्न. काय जमाजले साहेबांनो, पाया पडतो, माझी रजा तेवढी मंजूर करा. मला जावंच लागेल. हो, मी मानकरी आहे.
मी गेल्याशिवाय तुम्हाला सांगतो पालखी हलणार नाही. नाचवणार कोण पालखी मांज्याशिवाय? आणि गोमूचा डान्स माझ्याशिवाय कोण करणार हाय तिकडं? मोरे वाव. तुम्हाला तिकडे गोमू नाचायचंय. माझं लग्न आहे, माझी संगीत सेरेमनी आहे, तिकडे मी नाचवणार होते. तिकडे कोण नाचेल माझ्याशिवाय? तर पण बरोबर आहे ना, असं नाही, पण मला पण शिमग्याला जाण्याची गरज आहे ना. सर सर प्लीज माझी अडचण समजून घ्या. सर लग्न झाल्यावर ना मी दुबईत सेटल नाही होणार आहे. मी इथेच राहणार आहे. माझा नवरा एकटाच दुबईला जाणार आहे. मग कशाला करता वाय लग्न? तुम्ही इकडं हलत नाचवणार, तो वासळा तिकडं उंटावर बसणार. हाताला काय लागणार आहे? एक आयडिया सांगतो तुम्हाला. एक काम करा, ह्यांचं लग्न झालेलं नाही आहे, तुम्ही ह्यांच्याबरोबर लग्न करा आणि कंपनी चालवा. मी येतो पाडव्यानंतर पुरणपोळी खाऊन. काय जमत? तुमच्या जिभेला काही हाड, तुम्ही अक्कल काय घाण ठेवली का? एक मोरे तोंड दिलं म्हणून काही बचबच करता का होतो? डोकं फिरलंय का तुमचा? ऐका ना सर, तुम्हाला काय माहिती नाही का मी आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारलेलं आहे. परत एकदा बोल. काय बोललं होतं बोला बघू, परत सगळ्यांना ऐकायचं आहे. मी आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारलेलं आहे. वो ऊस खायला जमत नाही म्हणून ऊस गोड लागत नाही असं झाली नाही तुमचा. पडलेलं दात दाखवायचं नाहीत ना तुम्हाला. अरे तुम्ही बाय ना बाटोड का था ना, एक बुक्का दिसू ना, एक माझं मुसडा फुडी टाकसू तू ना. अवश्य ना तुला तिथं देखू राहिलो मी. मस्ती उनी करे तुले जाय फुकाव. फुकाव म्हटलं फुक मारतो. आता तुम्ही खूप तुला तसं वाटी राहिले का? फुकाव म्हणजे चेटचा तडे थरफड ना. आता काय कर आहे ना तू? सर सर वर्षभराचं ऐरणी सगळं एकदाच होतंय आणि काहीच कळत नाही सर. काही कळत नाही. आता मी कळेल असं सांगतो. तुमच्या दोघांची रजा नामंजूर केलेली आहे. जा काम करा तुम्ही. मोरे मोरे जरा इकडे या ना प्लीज प्लीज. ऐका ना, माझ्या आई वडिलांनी ना माझ्या लग्नासाठी खूप स्वप्न बघितली होतो. खूप वर्षांनी लग्न जमले माझं. प्लीज तुमच्या सुट्टीचा अर्ज मागे घ्या ना, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मी पाया पडते तुमच्या. तुम्ही पाया पडू नका हो. काय तुमचं लग्न होऊ नये हा माझ्या मनातच नाही आहे. पण कसं आहे माहिती आहे काय, शिमगा आणि कोकणी माणूस यांचं नातं ना असं घट्ट विणलेलं आहे. काय समजलं? ते नातं ना कुणीच तोडू शकत नाही. काय मुंबईचे चाकरमानी ना शिमग्याला जातात ना, ते त्यांच्या आप्तेष्टांसाठी भावभावकीसाठी जातात. आजकालची सगळी तरुण मंडळी आहे का नाही, नोकरीच्या निमित्तानं मुंबईत आहेत. त्याच्यामुळे सगळी म्हातारी खोतारी माणसं गावात. त्या निमित्तानं कशी सगळ्यांची गाठभेट होते. काय समजलं? असं सगळं आहे, सगळे सोयरे भेटतात. साहेबांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्याकडं ना आंब्याचा नाही तर माडाचा माड तोडतात, पण एरवी आहे ना झाडाच्या फांदीला जरी कुणी हात लावला ना तर त्याच्या मागणं कोयती घेऊन लागतात. काय समजलं? हा, पण त्या दिवशी मात्र आहे ना मानकरी ना त्यांच्या हद्दीतला माड तोडायला देतो. हो, माड तोडला जातो असा नाचवत गाजवत, म्हणजे गावात आणला जातो असा धुरला उपासलेला असतो. लाल मातीचा सडा सारवण रांगोली, बायका त्या माडाची पूजा पण करतात. मग तो माड नाचवत नाचवत सानवर जातो. इकडं माड असा उभा केला जातो आणि इकडं अशी होळी उभी केली जाते. पण रात्री आहे ना त्या होळीच्या वाटलं फिरून ना लोक बॉम्बा मारतात. आंब्याची कैरी टिप टिप गेलो, आमची वागदा शिमग्यात खेळलो असं फाक मारलं जातात. माडाची पूजा होते, होमाची पूजा होते, नवस बोललं जातात, नवस फेडलं जातात. मग इकडं होम पेटला की पालखी येते नाचायला. अख्ख्या गावातली माणसं ना बेधुंज होऊन पालखी नाचवतात. आमच्या देवीला ना अशा अंगा खांद्यावर खेळवतात. हो, मन तृप्त होऊन जातं त्यांचं. मग दुसऱ्या दिवशी पालखी आहे ना गावच्या वेशीवर जाते. मग सगळं गावकरी असं हात जोडून उभं राहतात आणि देवीला म्हणतात, बाई देवी, आमच्या गावात काय अडचणी असतील त्या तुझ्या पायाखाली घाल, आणि काय जी इडापिडा येणार असेल ती सीमेच्या बाहेर घालव आणि आम्हाला सुखरूप ठेव. तुम्हाला सांगतो साहेबांनो ना, हा सण हा पाडवापर्यंत चालतो का नाही आमचा सण. मग शिमगा झाला की आपले शेतकरी आपल्या कामधंद्याला लागतात. तुम्हाला सांगतो ना, आमच्याकडे जमिनी लय तोकड्या, लय कमी हो, पण जे काय पिकतं ना त्याच्या समाधानावर कोकणी माणूस ना राजासारखा जगतो. काय खरे खरे खरे. पण जाऊ दे हो, काय यावर्षी मला रजा मिळेल अशी वाटत नाही. मी मानकरी आहे, पण काय हरकत नाही, नाही गेलो तर माझं तिकडे भाऊबंद आहेत तर सांभाळून घेतील. मी काय पुढच्या वर्षी जाईन हो. पण
पण या पोरीचं लग्न लय महत्वाचं आहे, ते व्हायला पाहिजे. तुम्ही हिची राजा मंजूर करून टाका बघू. नाही नाही, त्याची काही गरज नाही. असं कसं? नाही नाही, तुम्ही आता एवढं भरभरून बोलले ना शिमग्याबद्दल. होय. आता मी पण तुमच्या सोबत कोकणात येणार. काय सांगता बाई? तुमची सुट्टी मंजूर. अरे मंजूर तुमची वाद, वाद, वाद. सुट्टी. सर पण माझ्या लग्नाचं कसं काय? लग्न राहिलं. काय काळजी करता बाई लग्नाची तिच्या? मी काय म्हणतो, हे काय तर लग्न वेडिंग कुठे बाहेर गावी जाऊन करतात ना, डेस्टिनेशन वेडिंग. मी काय म्हणतो, हिचं लग्न आपण कोकणात करूया काय? हो, नारली फोपलीच्या बागा आहेत, आंब्याची वनराई आहे, मस्त असा मंडप टाकू, फणसाची भाजी, काला वाटाण्याची उसळ, अशी मेजवानी देऊया आणि धूम धडाक्यात तुमचं लग्न करून टाकू. काही समजलं? चालेल ना, चालेल ना. मोरे, खरं तर मला आवडलं असतं, पण सगळं आधीच ठरलंय, पत्रिका वगैरे छापल्या गेल्यात ना. तरी पण मी आमच्या दुबईच्या ह्यांना विचारून बघते. विचार विचार. म्हणजे आरबाला विचारावंच लागल. अरब नाहीये. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, जे काय आहे. कामाचं काय करायचं हाफिसच्या? आपण आहे ना कोकणात जाऊन वर्क फ्रॉम होम करू. चालेल ना? चालतं, तसं चालेल. मी म्हणेल तसं करायचं भाऊ तुम्ही. आता तुम्ही म्हणाल तसं आपण करू. आतापर्यंत तुम्ही तुमचंच चालवत होता मोरे, आता मी म्हणेल तसं करा. काय? गोमूचा नाच करून दाखवा बा आता. असं म्हणता होय? अन बायो गो कुकुनी भात खाल्ल्यात, अन बायो गो कुकुनी भात खाल्ल्यात, अन बायो गो कुकुनी भात खाल्ल्यात. खायाचं खाऊ दे कुकू मोठा होऊ दे, खायाचं खाऊ दे कुकू मोठा होऊ दे, भला मोठा थोरला असा कवाट देऊ दे. बायो गो कुकुनी भात खाल्ल्यात आणि बायो गो कुकुनी भात खाल्ल्यात. पण खरंच मोरे, तुम्ही इतकं छान वर्णन केलं त्या शिमग्याच्या सणाचं की खरंच असं वाटलं की तुमच्या बॉस प्रमाणे आपणही यंदाच्या वर्षी कोकणातला शिमग्याचा तुमचा हा सण बघावा आणि साजरा करावा. वा वा, बहुत खूप मस्त. प्रसादा बहारदार, वा वा, फार मजा आली मला श्याम्या, आणि खरंच मजा आली खूप, नेहमीसारखी नाही. मला असं वाटतं श्याम्या की तुझ्या स्टाईलचं, या रंगमंचावरचं तुझं ब्रह्मचर्य कायम अबाधित राहो. आणि जितकी तुझी वाक्यांवरती पकड असते तितकीच तुझी हावभावांवरती पकड असतेच, पण समोरचं त्याचं वाक्य म्हणेल का नाही या भीतीने तुझे हावभाव कधी कधी जातात. मस्त श्याम्या, मस्त. रसिका, फार सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस तू. रसिका, तू आज चाललीस वेगळी, हसलीस वेगळी, रडलीस वेगळी. रसिका कुठे गेली होती शोधत बसलो आम्ही, आणि यासाठी तुझं खूप अभिनंदन. फार सुंदर कॅरेक्टर रंगवलंस, फार वेगळं होतं आणि खूप छान दिसतेस, वेगळी दिसतेस, इंटरेस्टिंग दिसतेस, आणि प्रत्येक कॅरेक्टर्स तू अशीच रंगवावीस इथून पुढे, अशी मी तुला शुभेच्छा देते. सईनी फार सुंदर उपमा दिली की आम्ही शोधत राहिलो की रसिका कुठे आहे. या पलीकडे सुंदर उपमा मला आत्ता खरंच सुचत नाहीये. फार मजा आली. मोरे, तुझ्यासाठी आज तू जो फ्लेवर आणलास मोरे, आज तू जे वर्णन केलंस कोकणचं, कोकणी माणसाचं आणि शिमग्याचं, अख्खं कोकण, अख्खी ती तुमची वाडी, तो माड अख्खा आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला. काय प्रसंग वर्णन केलास तू मोरे, कमाल. फार मजा आली. मला एक छोटंसं बोलायचं होतं. मोरेजी, तुमचे जर का सगळे काय म्हणूया नवस खरंच मंजूर होत असतील तर हे पार्टी देऊ देत असा एक नवस बोला ना प्लीज. थँक्यू सो मच. मंडळी, रंगपंचमीच्या रंगात भिजल्यामुळेच एकाच्या आयुष्याचा रंग उडण्याची वेळ आली आहे. बघूया तिथे नेमकं काय घडलंय. जय हिंद सर. सर, इन्स्पेक्टर नम्रता संभराव बोलते. हा सर, कुख्यात गुंड गँगस्टर बाबू डेंग्या फायनली सापडला सर. अहो, कुठं म्हणून काय विचारता, ते साडीच्या शोरूमच्या बाहेर जे साडी नेसवलेले पुतळे असतात ना, त्यांना आधाशासारखा लोचटासारखा न्याळत उभा होता. अशाचा असा उच्चारलाय आणि तर पोलीस स्टेशनात आणलाय. नाही सर, थँक्यू सर. जय हिंद सर.
मोरे हा कापड काढा. काय काय फालतूपणा आहे. ते आज स्क्रिप्ट घेतलं ना तेव्हा त्याच्यात डायलॉग नव्हतं. हा. म्हटलं थोडंसं अंगिक करूया. बर माझ्या नावावर पण शो चाललेला आहे का रे? काय माझ्यावर पण जबाबदारी आहे का नाही? बर उद्या चॅनलवाल्यांना मला उत्तरं द्यावी लागतात काय समजले? म्हणून जरा अंगिक करीत होतो. बरोबर आहे ना? चॅनलवाल्यांनी काढण्याच्या आत त्याचं कापड काढा. त्याचं थोबाड बघू नका, काढतो, कापड काढा काढतो. पटदिशी. काढतो. हा. आता ह्याच्यात काय विनोद आहे काढण्यात? हा विनोद झाला विनोद. मैं कहाँ हूँ? काय ह्याची ऍक्टिंग तर बघा. काय रे बाबू डेंग्या, 3 वर्ष आम्हाला हुलकावणी देत होता का बाबू डेंग्या? कोण बाबू ढेंग्या? मी? मग कोण? अहो नाही हो, मी तुम्हाला तेच मगातपासून सांगतोय. दोघेही माझं ऐकत नाही आहेत. मी काय बाबू सांगतो? ढेंग्या नाही हो. कोण आहे मग तू? मी अतिशय साधा फाटका माणूस आहे हो. हा. खूप मध्यमवर्गीय मनुष्य आहे हो मी. हा. शनिवारी रात्री डोक्यावर तेल घालायचं, रविवारी आरामात उठायचं, ही माझी सुखाची व्याख्या आहे. खरं सांगतो मी. एवढा साधा आहे? आणि हे पण माझं भव्य दिव्य स्वप्न अनेक वर्ष पूर्ण होत नाही. 5:30ला नळाचा आवाज येतो. झोप पडवतोय हो माझी. मी खूप साधा आहे. लय साधा आहे रे तू. विश्वास- माझा तर विश्वासच बसलाय. म्हणजे 3 वर्षात 15 मर्डर केले. एवढा साधा आहे हा बाबू डेंग्या. मी हा? मी 15 मर्डर केले. मग कोणी केले? ओ बायकोचं लाल रंगाचं कुंकू बघून ऐक रक्त चक्कर येते मला. खूप साधा आहे मी, खूप साधा आहे. लय नाटक करीत अहो, होता नाही, तू. नाही, इथं नाही, ये. नाही. इथं माग ये. मग यो फोटो कोणाचा आहे? अरे बापूजी. हे. यो फोटो कोणाचा आहे सांग. यो फोटो कोणाचा आहे सांग. गैरसमज होते. डोळ्याने जेवत नाही मी, तोंडाने जेवतो. फोटो डोळ्याला लावा. असं 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 कसं बोल कोणाचा फोटो यो. सेम माझ्यासारखा आहे हा. तुझ्यासारखा नाही बाबू डेंग्या, तूच येतो. हा मी आहे. मग कोण आहे? अच्छा मला आत्ता कळलं. काय कळलं? काय गैरसमज झालाय मला आत्ता हा, कळलं. सांग. काय झालं, हा माझा ओरिजिनल रंग नाहीये. नाहीये. हा, आज रंगपंचमी आहे हा. ना. मी खाली आलो होतो. बर. तर शेजारच्या बिल्डिंग वरचं एक माकड आलं आणि मला हा काळा रंग लावून गेलं. तर मी 9 तास झाले हा रंग काढतोय, जातच नाहीये. 9 वेळा आंघोळ केली मी. खरं सांगतो तुम्हाला. 3 साबण ना एवढे झाले तर टमरेला लावले, चिकटवलेत मी. हा रंग निघत नाहीये. याला फक्त मिशी आहे थोडीशी. पण मी हा नाहीये. मी काय फेकतो? मुंबईत आता माकडं राहिलीत कुठं? जी काही माकडं आहेत ना ते आठवड्याच्या 4 दिवस इथं बसलेली असतात. ही बघ. काय जोरदार हाणलाय हो. काय मस्त हाणलाय. क्या बात आहे. लय टॅलेंट दाखवतो तुम्ही नाही नाही का? ते टॅलेंट आहे हा. पण लय दाबलेलं आहे माझं टॅलेंट. जरा संधी विरोधामध्ये दाखवतो. 15 मिनिटं दाबून ठेवा. नाही मोरेंनी सांगितल्याप्रमाणे तथ्य मला पटलेलं नाही का माकडं नेऊन बा तुला रंग लावला. माकड म्हणजे माकड नाही हो. मग? बोलण्याची पद्धत असते. असं? शेजारच्या बिल्डिंग मधला कोणतरी कार्टा आला आणि मला रंग लावून गेला. बर. कोणीतरी म्हणते बाबा घोड्यासारखा वाढलाय म्हणून आपण लगेच आसपास मी असं नाही ना हो. आपण बोलण्याची पद्धत असते. तसा मी आहे. मी उपमा अलंकार वापरला ऍक्च्युली. कळलं का तुम्हाला? खरंच साधा आहे रे तू. मी खरंच खूप साधा आहे हो. म्हणजे तू एवढा साधा आहे का खरंच? म्हणजे खरंच एखाद्या छछोर पोराने बोला का तुला येऊन काळा रंग लावला असं हा मान्य आहे. बरोबर आहे. हा पण मग ह्या फोटोतला माणूस शेम टू शेम तुझ्यासारखा काय दिसतो? मी खरं सांगू का? हा. मी तो नाहीये. नाहीये. बाबू ठोक्या नाहीये. बाबू बाबू मी नाहीये तो बाबू ढेंग्या. तुम्हाला कळत कसं नाहीये? नाहीये मी का तू? साधा मनुष्य आहे हो. साधा आहे बर. अहो, मला कोणी काउंट पण करत नाही. गिनतीतच नाहीये मी कुणाच्या. आय. परवा जनगणनावाले आले होते. हा. मला मोजलंच नाही त्यांनी. नाही मोजलंच नाही. मी त्यांच्या समोर मी आहे. नाही. फक्त बायको 1 जण टिक मार्क करून निघून गेले हो. मी खरं सांगतो प्रचंड साधा आहे. लय साधा आहे हो. मी खरं साधा आहे. काय तुझ्यासारख्या अशा साध्या भोळ्या आणि निरागस लोकांना आहे ना मी खिशात घालून फिरते. दांडा दे. कळलं हा? का? खिशात घालून फिरते तुझ्यासारख्या साध्या आणि भोळ्या निरागस लोकांना. मग गुन्हेगारांना. पकडायला 3 वर्ष का लागली? जोक केला. नाही ना जोक हे केला. बघ, कोपर खडीचा दणका दे ना. जोक हा? केला. दर 3 वाक्यानंतर जोक पाहिजे म्हणून केला मी. जोक साधा बरोबर चुकलो मी. मोरे टायर आणा. अहो मी नाहीये. फोटोवाला मी नाही. आई शब्द सांगतोय नाही आहे तो. नाही आहे फोटोतला मी.
मग या फोटोमध्ये एकच फरक हा. आहे. याच्यात या फोटोतल्या माणसाला मिशी आहे आणि वर टक्कल आहे. तुला मिशी नाही आणि तुझ्या डोक्यावर काळा रंग फासलाय. बरोबर मोरे? एक काम करा, याच्या डोक्यावरचा काळा रंग पार खरवडून काढा. काळा रंग नाही येतो, मग काय? केस आहेत माझे. केशरोपण जेव्हा खूप महाग होतं तेव्हा केलेले आहेत ते. आता विराजनी पण केलेत. तुला आता सोडत नाही. ऐका, ऐका. मोरे जा खत्रीला घेऊन या. काय नाही. याचं बरोबर आता दूध का दूध, पाणी का पाणी होईल. ऐका मॅडम. काय शिनडतो का? असा अंगुलच्या हाताची देईल ना. कोपरा खायचं. मला हा मॅडम इकडे बस. बस तिथं. तुम्ही गावाला बस, तुम्ही ए, गावाला. तू कोण आहे? तुझा माझा काही संबंध नाही. तू कोण आहे? काय पण बोलतोय? यांचं बोट पकडून मी अंडरवर मध्ये आलोय. तुझा माझा काही संबंध नाहीये. काय सांगताय तुम्हीच तर मला असं करून थंड डोक्याने कोथळा बाहेर काढायला शिकवलं की. मी तुला कोथळा बाहेर काढायला शिकवलंय? हा. लिंबातली बी नाही काढतायत मला. मी कोथळा बाहेर काढायला शिकवेन. खूप झालं यार तुमचं, खूप झालं. एक सज्जन माणूस सहन करतो म्हणून किती बोलायचं? ग बसायचा, नाहीतर मी सांगून ठेवतोय. काय करशील? काय करशील? बोल पटकन. पटकन बोल, काय करशील? हे बघा, काय करशील? असं बोट करेन मी. हा, असं बोट केल्याने काय होईल? काही होणार नाही, पण बंड पुकारल्याचं मला समाधान मिळेल. आणि काय करशील? मी हाताला काळी फीत लावेन. हा, आणि काय करशील? उपोषणाला बसेन. मग मागे मागे येऊ नका. हा, उपोषणाला का काय 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 करशील म्हणला तू? असं टिचकी डोळ्यात गेलं बोट. डोळ्यात गेलं. लावड होतोय, खूप लावड होतोय. आणि ते काय करशील अजून दुसरं? काळी फीत लावेन. लावड होतोय. जर्की जर्की होतोय. मला पण सांग. तिसरं काय करशील? उपोषणाला बसेन. पोटात खड्डा ओ पडला. सर, लाऊड करते, परत घ्या. एवढं काय रिॲक्ट करते सर? नाटक झाली तुझी मागा धरणं. चल पटापट गुन्हे कबूल कर. मी नाहीये तुमचा गेंडा फूल. मी नाहीये तुमचा बाबू डेंग्या. तुमचा विश्वास का बसत? माझ्या सोसायटीत या. काय करू? माझ्या नाक्यावर या. बरं, स्टोरी स्टोरी सांगतो. नाही, स्टोरी कशाला सांगेन? नाही, बोल बोल. स्टोरी कशाला हा, सांगेन? बोल बोल बोल. माझ्या नाक्यावर या. तिकडे बघा, मी डोरबेलचा आवाज काढतो. सगळ्यांना माहितीये. आमचा बॉस पण डोरबेलचा आवाज काढतात. हे भाई काढतो. सेम टू सेम आवाज पोरा कितीतरी वेळा त्यांना. तुझा बॉस नेहमी कसं काढतो रे? दोन जण सेम कशी काढतील? बघा. अरे पण डॉन आहे ना तो का डोरबेलचा एक मिनिट. डॉन लोकांमध्ये कला नसती? माग आम्ही एकाला लॉकअप मध्ये घेतला होता डॉनला. काय कला होती त्याच्यात, काय डॅन्स केला होता त्यांनी. अप्सर आलीवर मोठे अप्सर आले, गप बसला. पण कला आहे. पण ठीक आहे, बरं ठीक आहे. हा, हे योगा जुळलं, कला ठीक असती आहे. डॉन मध्ये. हा, ठीक आहे. हा. डोरबेल जुळलं, ठीक आहे. जुळलं, हा. हा. मला कुमार सानूचा आवाज काढता येतो? हे सेम आमच्या बॉसला पण कुमार सानूचा आवाज येतो. हेच आहे ती. हेच आहे. हेच आहे ती. कळलं काय? बाबू अरे डेंग्या. मुद्दामून करतो का रे? डोरबेल पण जुळते, कुमार सानू पण जुळते, असा कसा होईल रे? बस काय बॉस, तुम्हीच आहेत की सगळं. वाज मारीन ना, मारीन. हे ऐसा कैसा एकदम हे होता है? इधर काला है, इधर गोरा है. होतो देखो ना, ऐसा कभी होता है क्या? जास्त बोलतोय तू. लय थोबाड उचकटू नको. 1 मिनिट. चल, हा कुठं कुठं काय काय करतो, कुठं कुठं धंदे करतो, कुठं कुठं काय काय गुन्हे करतो ना, पटपट सांग. चल. मी नाही सांगणार. माझा जीव घेतला तरी मी बॉसची गद्दारी करणार नाही. हा, या बॉसने मला रस्त्यावर उचलून आणलंय, मोठा माणूस बनवलाय. बॉस, मी तुमच्याची गद्दारी करणार नाही. अरे आज पहिल्यांदा भेटतो तुला, तुझं माझा काय संबंध ए, नाही. थोबाड उचकट नको. असं नाही ऐकायचा. माझ्या असं नाही ऐकायचं तू. तुला ना मी तर चांगलं बर्फाच्या लादीवर बसवते, टायर मध्ये घालून हानी ते. आता असा कोथळा बाहेर काढते ना तू. हा? पटपट गुन्हे कबूल करायचे. बोला मोरे, घेऊन जा याला आत. ये बाबा, नाही काय केलं? अरे मेल्या लवकर कबूल हो. लय तुडविल, तुला माहिती आहे. मारलं, खूप मारलं. नाही, मारणारच ना. इथं हो बोल, कोर्टात जाऊन नाही म्हणायचं. मार तरी चुकल तुझा. असं चालतं? मग त्या मला माहिती आहे ना. असं चालतं? मग असं- मोरे पट्टा ना. काय गं पाहणं नाही करतोय? हे हा, माय, हे मी कबूल करतो. सांगून टाक त्याला. मी कबूल करतो. हा. मी आहे
मीच आहे तो क्रूर. ऐक क्रूर म्हटलं तरी एकदम हे होतं. मी आहे तो क्रूर विटी दांडू. नाव काय होतं? बाबू डेंग्या. बाबू डेंग्या. बाबू डेंग्या. हा. मी आहे तो क्रूर बाबू ढोंगा. डेंग्यू बाबू डेंग्या. मी आहे तो. मी कबूल केलेला आहे. मी आहे तो. बँक ऑफ MSJ दरोडा कोणी घातला? मीच घातला. दरोडा मीच घातला रे. काटा आला एकदम काटा आला. मोरे लिहून घ्या. हा बोल पुढं बोल. कसं काय कुठं कसा दरोडा घातला सांग. काय नाही, सकाळी गेलो बायको बरोबर मी चर्चा केली. हा. बायको म्हणाली हिंग आणा. हा. मला राग आला, मी दरोडा घातला. तो हो तिकडे जातो. नीट सांग. ए मुस्काडा इथं बस. हा, नीट सांग. आधी श्री लिहा म्हणजे चांगली गोष्ट. हा, बरोबर, ठीक. अजून काय केलंस तू? आणि माझी आंब्यांची तस्करी मी करायचो. अंमली पदार्थांची तस्करी. अंमली लय साधेपणाचा आव आणू नको, कळलं ना? हे सगळं मगाशी कबूल केलं असतं तर स्किट कुठे झालं असतं तर. मोरे या दोघांना पण आत्म्या. बॉस तुम्ही माझ्यासोबत जेलमध्ये. बाबू डेंग्याला कोणी पकडू शकत नाही, कळलं का? चौगुल्या हे बोललाय काहीतरी वेगळं बोलला. हा आता ऐका. हा तू काहीतरी वेगळं बोलला. काहीतरी वेगळं बोललाय. जय हिंद सर. ओके सर. जय हिंद सर. इकडे तू खोटं सांगितलं का? खोटं सांगितलं हा बाबू डेंगे? मॅडम का खोटं सांगितलं? कारण आमच्या बॉसला पोलिसांनी पकडू नये म्हणून बोललो मॅडम. चौगुले साहेब माफी करा. नाही ते काय आम्हाला जस्ट कळलं का. ऐका ना साहेब या नाही का. हां तुमची खरंच मनापासून माफी मागते. आमचं चुकलं. बाबू डेंग्या सापडलाय तिथं. इंटरपोलने नेपाळमध्येच तिथं पकडलाय त्याला. आत्ताच पकडलाय. सॉरी. नको ना, राहू दे ना मला इथे 2 तास. माझ्या आयुष्यात कधीच काही घडलेलं नाहीये हो. आज काहीतरी घडलं. मला राहू दे ना 15 मिनिटं तरी. तो बाबू डोंगा का काहीतरी होऊन दे ना. मजा येते. काहीतरी घडते आयुष्यात. प्लीज मला मारा ना. माझ्या आयुष्यात खरंच कधी काय घडलेलं नाहीये. मला मारा ना. वा सुपर्ब. खूप मजा आली. वा बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई खूप मजेदार परफॉर्मन्स होता. कॉन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग वाटली मला. आणि तुम्ही प्रत्येकजण आपापल्या रूपात आणि रोलमध्ये परफेक्ट फिट होत होतात. त्या वॉन्टेडच्या खाली कोणाकोणाचे फोटो तिथून नीट दिसत नाहीये. मला फक्त नावं सांगाल का प्लीज? दशरथ आहे, विनायक आहे, बने आहे, सुनील डांगे आहेत, विराज आहे, मुकेश आहे, पार्थेश. वा मला असं वाटतंय अख्ख्या महाराष्ट्रासाठी आपल्या सगळ्यांची ही टीम वॉन्टेड आहे. वेगळ्या कारणासाठी. हास्याचे कारंजे म्हणून तुम्ही सगळ्यांना हवे आहात. आणि मला असं वाटतं की ही पण टीम तेवढीच या हास्याच्या कारंज्यांना कारणीभूत आहे. मस्त झाला परफॉर्मन्स. आम्हाला खूप मजा आली. वा मजा आली. थँक्यू. आणि मंडळी आता मंचावर विनोदाची धुळवड सादर करण्यासाठी येत आहेत कॉमेडी स्टार अरुण कदम, कोकण कोहिनूर ओमकार भोजने आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. बँड कोणी बंद केलं रे? अरे आमच्या अरुण मामाचं लग्न आहे. वाजव. अरे वाजव. बंद बंद बंद. अरुण मामाचं लग्न आहे ना. हा बघ मग त्यालाच बाहेर ढकलता वय तुम्ही वसाऱ्यांनो. माझे लग्न आहे ना. माझं लग्न आहे ना. मग मला थोर
अरे तरी नाचू द्या ना रे वसाऱ्यानो. अरे 47 वर्षानंतर माझं लग्न होते. मुहूर्त चुकला तर सगळी वाट लागेल. आई कुठं राहिली? आई 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 बँड बंद. वा 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 आजी काय नाचली एकदम फुल लॉकिंग पॉकिंग हा एकदम काय म्हणतात ना ते लय झारे. ए वसाऱ्या लॉकिंग फॉकिंग काय करता साहेब? अरे वसाऱ्या तिच्या अंगात आयलंय. अरे हिच्या अंगात आयलंय. हा वसाऱ्या का घुमतोय? तो सकाळपासून टाकून आहे. अरे देवा. त्याला सोड. आजीचं बघ काय झालंय ते. आय आजी 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 तू कोण आहेस? आजी तू आमची आजी नाहीस तू. आजी आजी तू सांग कोण आहेस तू? आजी तुळसा तुळसा आहे मी. अरे मग तुळशीच्या लग्नाला जायचं, अरुणच्या लग्नाला कशाला आईलीस? फालतूपणा करू नकोस. मोती बिंदू काढलेस तिथे साबुदाणा परमनंट टाकून देईन. मामा तुम्ही मोतीबिंदू काढले? हा तर 47 वर्षानंतर माझे लग्न होतंय म्हणल्यावर ऑल पार्ट बॉडी मी सर्व्हिसिंग करून घेतली सगळी. त्याच्यातच मोती लिंबूचं पण ऑपरेशन करून टाकले. अरे म्हणजे सगळं आता कसं स्पष्ट दिसायला पाहिजे ना म्हणून मी हे केलं आहे. एक मिनिट पण हिला कसं काय? म्हणजे माझ्या मोती लिंबूचं मी ऑपरेशन केलं तर डाव्या डोळ्याच्या उजव्या डोळ्याला नाही कळलं, पण हिला कसं कळलं? आलं माझ्या लक्षात आलं मामा. ती आपल्या वरच्या वाडीवरची तुळशी मामी ती नाही काय मागच्या वर्षी डोक्यात फणस पडून मेली. तिनं आपल्या आजीला धरलंय. काय तिनं आपल्या आजीला धरलंय. ती आता असं तसं सोडणार नाही. आणि मग आता रे काय करायचं? आता मी हँडल करतो. मामा तुम्ही जरा सोबतीला या नाही इथे असं फक्त समोर उभे राहा. तुळशी तुझ्या बापाची मैत्रीण आहे काय रे? तुळसा मामी बोलायचं. हो हो. अरे वसाडे मना कशाला पुढं उभं केलंस? मग मना जोराचं लग्न आयलंय. तुम्ही लग्न करालो. लग्नाचं काय कौतुक सांगताय हा? आणि लग्न करून असा कुठला मोठा रेकॉर्ड तोडणार आहे तुम्ही? अहो रिटायर होण्याआधी 2 वर्ष बॅटीला नुसता बॉल लागला तरी नशीब मानतात बॅट्समन. आणि तुम्ही कसले सेंचुरी मारायचे स्वप्न बघताय? 1-2 ओव्हर खेळलात ना तरी भरपूर आहे. आता मी बघतो काय ते. अजय 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 हे बघ अजय तू का आलीस अजय? मामी मामी तुळसा मामी. हो हो तुळसा मामी. मामी मला सांग लग्नात काय विघ्न येणार असेल तर सावध कर. नाही मामी मामी आमच्या मामांची पोरगी निवडली ती नीट आहे ना? पोरगी नीट नाही म्हणते. अरे 47व्या वर्षी हँडपंपशी जरी माझं लग्न केलं ना तरी मी तयार आहे. अरे पोरगी कशी पण असू दे पण फक्त पोरगी पाहिजे. मना लग्न करायचं. मामी मामी आमच्या मामांची पोरगी निवडली ती पोरगीच आहे ना? अरे ही सगळ्यालाच नाही बोलते. बिल वाटतं हिने औरच पाठांतर केलाय. या मेकअप आणि गेटअप मध्ये जेवढा उशीर लावला नाही तेवढा पाठांतर लावला असता आता कौरच किट झाला असता. अरे वसारून प्रश्न कसले तिला विचारतोय ना, दरबार कसला भरवतो. चला आपली वरात आहे लग्नाला जायचं. अरे माझा मुहूर्त चुकला. मामा तुम्ही थांबा. मामा एवढी घाई बरी नाही. म्हणाल कळलं तुम्हाला? एवढी घाई बरी नाही. आजची घाई महाबळेश्वरला नाही. आता मामी आले ना अंगात मामी आले तर प्रश्न विचारून घ्या पटपट. मी विचारतो. मावशी मामी इतका वेळ बसून स्किड बघतोयस तरी चुकतोयस मरतोयस.
लक्षात ठेव, तुला गरजेपुरता घेतलंय, नट म्हणून नाही. बरं सॉरी मामी, मी काय म्हणतोय यंदा तरी गावात पक्का रस्ता बनेल का? मामी 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 माझं सावंतांच्या पोरीशी जुळेल काय? ते तुला चप्पल उचलायला पण ठेवणार ना. अरे हा प्रश्न तू घरी जाऊन आरशासमोर स्वतःला विचारला असतास ना तरी उत्तर मिळालं असतं. हिला कशाला विचारलास? बस खाली. अरे वसर काय फालतूगिरी चालले रे, प्रश्न कसले इकडं विचारत बसताय. चला म्हणा लग्न करायचं. आम्हा तुम्ही थांबा, मी काय ते बघतो. आम्ही आमच्या आजीला सोड. मी हवं तर तुझ्या नावानं मामाच्या वतीनं ह्या घोडेवाल्याला 500 रुपये देतो. मामा बघा आहे आहे अजून इकडेच आहे तुम्ही? अरे 2 तास झाले वरात दारातच आहे. अरे मला किती टाइमपास करतोय. चल लवकर, मुहूर्त चुकेल. मी टाइमपास करतोय? तूच टाइमपास करतेस. तुझ्या अंगात कोणती तुळसा का कोणती आली होती? कोण तुळसा? तर म्हणा काय माहित कोण तुळसा. आणि माझ्या अंगात कशाला आली? तुला पोरगी पसंत नाही तर आता सांग, नाहीतर दुसऱ्याची पोरगी घेऊन येशील आणि मला म्हणशील आहे नाही चालणार नाही. वसरे या वाजव रे. मामा काय रे मामा काय? मामा चेक करा परत काहीतरी बिघाड दिसतोय. मी अजिबात चेक करणार नाही. का? मी चेक मंगाशी केलं होतं, तिने माझा कान चेक केला. आता जे तुला चेक करायचं तू कर. नाही थांबा. ये आपण परत मामी आले, विचारून घ्या. प्रश्न विचारा. प्रश्न कसलं विचारतोय माझ्या? तिकडं लग्न मना जोराचं लग्न आहे. आपल्याला मोकळी करावी लागेल. आपल्याला तिला मोकळी करायला लागेल. पण मी मोकला होऊन कधी? मामी मला सांग, माझ्या लेकीचं ह्या वर्षी लग्न होईल ना? नाही म्हणते मामा नाही म्हणते. अरे तू माझा भाचा आहेस ना. मामाच्या आधी तुझं लग्न झालंय, तुला 2 लेकी आहेत ना. तू तुझ्या पोरीचं लग्न होणार आहे का नाही ते विचारतो. तुला लाज कशी वाटत नाही? अरे माझं अजून लग्न व्हायचं आहे, म्हणा अजून संसार करायचा. म्हणा चला लवकर, म्हणा जोराचं लग्न आलंय ना रे. मामी हे बघ, मामी तुझ्या नावानं हवं तर आणखी घोड्यावाल्याला 500 रुपये देतो. 1000 रुपये देतो. अरे ती नाही बोलते तरी बसारे कशाला देतोस? हे घे मामा, हे बघा चेक करा. आहे 2 तास झाले वरात अजून हितच आहे. हे मेल्या घाई कर, मुहूर्त चुकेल. अरे कसली घाई करतो, तुम्हीच ऐकत नाही. तुझ्या अंगात कधीपासून येते, मी तरी काय करू? ते काय नाही, मी आता जातो. घोड्यावाला उठ. घोडा कुठं आहे? घोडा कुठं आहे? ते मी खरं तर लग्नाच्या गडबडीत मी आलो, पण आज घोडा घरीच विसरलो. लग्नाच्या गडबडीत तू घरी घोडाच विसरलास? आवरा घोडा झालास तरी तुला काय अक्कल नाही वसाऱ्या? रे वसाऱ्या, तू घोडे वालायस ना, तू घोडा कसा काय विसरू शकतो? अरे तू घोडा विसरला तर तू फक्त वाला राहिलास ना वसाऱ्या. वसाऱ्या, तुम्ही सगळे लोक मुद्दाम करताय माझं लग्न होऊ नये म्हणून. ते काय नाही, मी पळत जातो तिकडं, तुम्ही डायरेक्ट हॉलवर या वसाऱ्या. नो आम्ही तर नाचतच जाणार. या वाजा. वा ॲज युजल कडक परफॉर्मन्स. मस्त. प्रसादा वा बहारदार. मला जेव्हा सोमवार मंगळवारचे एपिसोड सुरू झाले तेव्हा मला खूप उत्सुकता होती, कारण पुन्हा एकदा वेगवेगळी कॉम्बिनेशन्स पाहायला मिळणार होती आणि मला या कॉम्बिनेशनबद्दल फार उत्सुकता होती.
अरुण, या संपूर्ण मंचावरचा सगळ्यात वयाने मोठा असा तू आहेस, पण तरी आज आम्हाला पटत होतं की तुझं अजून लग्न झालेलं नाहीये. ते निव्वळ तुझ्या कन्व्हिक्शनमुळे. वंडरफुल, मजा आली. असंच फॉर्मात राहा. थँक्यू. मंडळी, विनोदाच्या रंगात रंगून जाण्यासाठी आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.